म्हटलं व्हॉट वॉज द ऍक्च्युअल केमिस्ट्री बिटवीन यू अँड राज साहेब. तर तिने मला फोनवर स्पष्ट सांगितलं, इट वॉज अ पब्लिसिटी गिमिक बाय मिस्टर राज कपूर. सॉफ्ट कॉर्नरनी दे वेर हॅव्हिंग अ सिरियस अफेअर. हे राज कपूरच्या मुलाने पुस्तकात लिहिलेले ऋषी कपूरने. अमिताभ आणि रेखाचं प्रकरण तर इतकं एव्हरग्रीन आहे की इतक्या वर्षात ते आउट ऑफ प्रोपोर्शन. शाहरुख खानच मला असं वाटतं लता मंगेशकरांच्या अंत्यविधीच्या वेळेला जेव्हा शाहरुख खान बरोबर त्याच्या PR ज्या होत्या तर त्यांना गौरी खान म्हणून अनेकांनी उद्देशलं होतं की हे सोबत होते, अशा अशा पद्धतीच्या गोष्टी झाल्या. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन हे वेगळे झाले म्हणून ती एवढं ते मॅटर एवढं वाढलं की राज कपूर आणि वैजयंती मला किती क्लोज होते आणि होते तर नक्की होते का इट वॉज अ जस्ट गिमिक. म्हणजे असं पण आहे. आणि इंटरव्ह्यूचा आमचा सगळा पहिला हे झाल्यानंतर म्हटलं वैजयंतीजी खूप छान करिअर आहे तुमचं. म्हटलं संगम तुमच्या लाईफ मधलं करिअर मधलं माइलस्टोन फिल्म ना. तर म्हणाली हो. म्हटलं व्हॉट वॉज द ऍक्च्युअल केमिस्ट्री बिटवीन यू अँड राज साहेब, असं मी विचारलं. तर तिने मला फोनवर स्पष्ट सांगितलं, इट वॉज अ पब्लिसिटी गिमिक बाय मिस्टर राज कपूर. वी वेर नेव्हर क्लोज. इट वॉज ओनली अँड ओनली प्रोफेशनल रिलेशनशिप बिटवीन अस, असं तिने स्पष्ट सांगितलं. राईट धिस ओनली डोंट राईट हिअर अँड देअर. म्हटलं येस डेफिनेटली वैजयंतीजी, व्हॉट एव्हर यू विल से आय विल राईट दॅट ओनली, बट आय जस्ट वॉन्टेड टू कन्फर्म की व्हॉट वॉज द ट्रूथ, असं तिने सांगितलं. आणि मी लिहिलंही. आणि त्या कालावधीमध्ये त्याच्या आधी राज कपूरचा मुलगा प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर, दुर्दैवाने तोही आपल्यात नाहीये. तर त्याने जे खुल्लम खुल्ला पुस्तक लिहिलं तर त्याच्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख केला होता की वैजयंती मला सारखी अभिनेत्री जेव्हा असं सांगते की राज कपूरने चीप पब्लिसिटी स्टंट म्हणून हे केलं की आमच्यामध्ये वाजवीपेक्षा जास्त सॉफ्ट कॉर्नर होता, तर ते चुकीचं आहे म्हणे. सॉफ्ट कॉर्नरनी दे वेर हॅव्हिंग अ सिरियस अफेअर. हे राज कपूरच्या मुलाने पुस्तकात लिहिलेले ऋषी कपूरने स्पेसिफिकली. त्यामुळे वैजयंती मला एक्सपोज झाली ना. ती प्रत्येकाला इंटरव्ह्यू मध्ये हे सांगते, म्हणजे फक्त मलाच नाही की आमच्यात काही नव्हतं. मी त्याची अभिनेत्री होते आणि तो माझा प्रोड्युसर डायरेक्टर. राज कपूरच्या मुलाने पुस्तकात लिहिलेलं आहे. ओके. की माझ्या वडिलांचं अफेअर होतं आणि त्यांचं आणि वैजयंती मलाचं अफेअर होतं म्हणून माझ्या आईला घर सोडावं लागलं. अच्छा. हो. याचा काही उल्लेख त्यांनी केला. कृष्णाजी, मिसेस कृष्णा कपूर हॉटेलमध्ये राहायला गेल्या. 3 महिने हॉटेलमध्ये राहिल्या. कृष्णाजीचं हे आग्रही मत होतं की राज कपूरने हे प्रकरण आता बंद करावं. अच्छा. आणि मग आपल्या भाभीला घ्यायला शम्मी कपूर गेला हॉटेलमध्ये आणि ते मिसेस कृष्णा राज कपूरला घरी घेऊन आले. आणि मग कालांतराने वैजयंती मला प्रकरणावर पडदा पडला. पण वैजयंती मला सांगते की आमचं काहीच नव्हतं. तर जी बाई घर सोडेल मुलांसकट, म्हणजे आता त्याच्यामधनं कौन कितने पानी में हे काही वेगळं सांगायला नकोच. पण ह्या सगळ्या स्टार्स बद्दल म्हणजे अजूनही अमिताभ रेखा प्रकरण असेल किंवा धर्मेंद्रची झालेली प्रकरण असेल, या सगळ्या प्रकरणांवर इतकं गॉसिपिंग होतं. आणि जसं तुम्ही सांगितलं की त्याला मल्टीलेअर येत जातात की कोणी पुस्तकातनं रिव्हील करतं, कोणी अदरवाईज आता पॉडकास्ट असतील किंवा आणखीन कुठल्या माध्यमातून रिव्हील करतं. अशा पद्धतीनं याच्यातलं खरं सत्य शोधणं. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या याच्यावर एक खूप मोठी इंडस्ट्री पण उभी आहे. म्हणजे फिल्म इंडस्ट्री ही एक पॅरलल इंडस्ट्री आहे, ती चालू राहते. पण त्याच्या बरोबरीनं ही फिल्म इंडस्ट्रीची गॉसिपिंग इंडस्ट्री जी आहे तीही वेगवेगळ्या पद्धतीनं वाढत राहते आणि त्याला म्हणजे कमर्शियलायझेशन त्या इंडस्ट्रीचं होतं. हे सगळं तुम्ही कसं बघता? किंवा खरंच याच्यात आताच तुम्ही जसं सांगितलं की एक हिरोईन जर असं म्हणत असेल की नाही इट वॉज अ पब्लिकल स्टंट, तर आपण बाय ग्रेट शो मेकर, ग्रेटेस्ट शोमॅन ऑफ द इंडस्ट्री राज कपूर. पण आपण ते सत्य मानतो त्यावेळेला. आता ती म्हणाली तर स्वतःबद्दल तिला कोण काउंटर क्वेश्चन करणार? एक्झॅक्टली. मग हे ती समोर असती तर विचारलंही असतं. पण मॅगझिन्स हे सत्य शोधतात कसे? प्रिया, मुळात फिल्म मॅगझिन राहिलेलीच नाहीये. आता जे काही आहे ते ऑनलाईन आहे.
बरं, ऑनलाईन मध्ये डिजिटल पत्रकारिता कधी कधी खूप खालच्या पातळीवर जाते. आणि अजूनही जाते हो, ती. आणि वाटेल ते आरोप होतात, कसलीही चिखलफेक होते, पिक्चर्स मॉर्फ केले जातात, हम्म. वाटेल ते दाखवलं जातं. आताच्या काळातली येलो जर्नलिझम हे आहे. माझ्या काळामध्ये ज्यांनी इंटरव्ह्यू घेतले नाही ते टेबलवर बसून सगळ्या स्टार्सना आपल्या टेबलवर बोलवत आणि ते खोटे नाटे इंटरव्ह्यू छापत. त्यावेळेचं येलो जर्नलिझम ते होतं. आता डिजिटल माध्यमामध्ये हे असं चालू आहे. याच्यातनं सत्य शोधणं तेवढं सोपं नाहीये. कारण मी जसं म्हटलं की सत्य हे नेहमी बंदिस्त असतं, त्याचा नेहमीच उलगडा होतो असं नाही. म्हणजे रेखाच्या बाबतीतही अनेकदा गॉसिपिंग केलं जातं की अच्छा रेखा सिंदूर लावते तर ही अमिताभच्याच नावाचा सिंदूर लावते वगैरे वगैरे. तर हे शोधणं म्हणजे खरं तर तसं इम्पॉसिबलच गोष्ट आहे, कारण तुम्ही एकत्र काम करता, अनेक ठिकाणी वावरता. बरं, दोघं सोबत दिसले म्हणून अफेअर आहेच, हेही भयानक आहे. म्हणजे अगदी शाहरुख खानच मला असं वाटतं लता मंगेशकरांच्या अंत्यविधीच्या वेळेला जेव्हा शाहरुख खान बरोबर त्यांच्या PR ज्या होत्या त्या होत्या, तर त्यांना गौरी खान म्हणून अनेकांनी उद्देशलं होतं की हे सोबत होते, अशा अशा पद्धतीच्या गोष्टी झाल्या. तर तिची वाईफ म्हणून, म्हणजे दोघं सोबत असले म्हणजे हजबंड अँड वाईफच आहे, हे मला असं वाटतं की इंडस्ट्रीमध्ये सुद्धा गृहीत धरलं गेलेलं आहे. पण ह्या सगळ्याचा, म्हणजे या सगळ्या गॉसिपिंगचा हा खरंच स्टार्सला त्रास होतो का? रेखासारखी एवढी मोठी आजही जी रिनाऊंड लेजंड आपण ज्याला म्हणू शकू अशा पद्धतीची स्टार्स आहे, अमिताभ आहे. अमिताभ आणि रेखाचं प्रकरण तर इतकं एव्हरग्रीन आहे की इतक्या वर्षात ते ब्लोन संपता आउट ऑफ संपेना, प्रोपोर्शन. संपत नाहीये. ते काहीतरी झालं की पुन्हा परत वर येतं काहीतरी, अगदी मग ट्विटरच्या माध्यमातून असेल किंवा मीम्सच्या माध्यमातून असेल, कुठल्या ना कुठल्या कुठलाही फॉर्मॅटमध्ये. कार्यक्रम असो त्याच्यामध्ये अमिताभ दिसला की दुसरा कॅमेरा रेखावर जातो. म्हणजे एक्झॅक्टली. कॅमेरामन सुद्धा नाठाळ आहेत. पण हे का होतं? म्हणजे कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये पुरुष स्त्री हे एकत्र काम करतात, अनेकदा काम सुरू असताना अफेअर्सही होतात. आज आपण ते कदाचित नॉर्मल म्हणू शकू, पण याचे बॉलिवूड मधलं हे गॉसिपिंग आहे, हे इतकं फोफावतं कसं? आणि काही स्टार्स त्यांचे मात्र नावं फारशी चर्चेत येत नाही, खास करून अफेअर बद्दलची. हे काय काय म्हणजे हे पद्धतीनं वर्क होतं एक वाला विषय, आणि हे खरंच असं असतं का? प्रिया, सर्वसामान्य लाईफ मध्ये सुद्धा अफेअर होतात, पण ही माणसं लाईमलाईट मध्ये असतात. एक सामान्य प्रेक्षक जो मोलमजुरी करतो त्याला पडद्यावर जे काही दिसतं, इकडनं हिरो धावत येतो, तिकडनं हिरोईन धावत येते, बर्फात लोळतात, मग तो तिची ओढणी डोळ्यावर घेतो, म्हणजे जे काही त्यांचा प्रणय प्रसंग असतात ते बघून त्या क्षणी तो स्वतःला तिथे बघतो आणि त्याच्या मनात जी कोणी नायिका असेल, पत्नी असेल, प्रेयसी असेल, तिला तो तिच्या जागेवर तिथे बघतो, प्लेस करवा डेफिनेटली. तिथे ते प्लेस करतात. मग त्याचं जे हे प्रणयरंजन असतं त्याच्यातनच ते गॉसिप जन्माला येतं. आणि ज्या स्टार्सना एक सामान्य माणूस, सामान्य रसिक पडद्यावर बघतो त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकवायला प्रत्येकाला आवडतं. म्हणून तर बिग बॉस सारखे कार्यक्रम चालतात ना. तळागाळातल्या नळावर भांडणाऱ्या बायका जशा असतात तसे ते एकमेकांची उणीधुणी काढत असतात, वाटेल तसं बोलतात, कारण मुळातच मेजॉरिटी लोकांना समाजामध्ये गॉसिप खूप आवडतं. आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या घरात काय चाललंय हे बघणं आवडतं. आणि ज्यांना तर आपण कॉन्स्टंटली रुपेरी पडद्यावर बघतोय त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात काय घडतं हे तर बघणं खूपच आवडतं. म्हणजे ते आवडतं, म्हणजे तो USP आहे, त्याच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे हा. एंटरटेनमेंट कशात ना तर गॉसिप. फार जुनी गोष्ट नाही, अलीकडचीच गोष्ट आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन हे हो. वेगळे झाले म्हणून ती एवढं ते मॅटर एवढं वाढलं की माझी एक मैत्रीण जी कतारला राहते तिने बाई सकाळी सकाळी फोन केला. म्हटलं काय सगळं ठीक आहे ना? तर तिने फोन करून सांगितलं एक महत्वाचं विचारायचंय. म्हटलं काय? नाही नाही, तू इंडस्ट्रीमध्ये आहेस, पत्रकार आहे, तुला नक्की माहिती असेल. पण म्हटलं काय? नाही, अभिषेक आणि ऐश्वर्या खरंच वेगळे झालेत का? आणि मी इतकी चाट पडले आणि मला कुठेतरी संताप पण आला. अरे सकाळी उठून काय हे? तुम्ही कतारला राहताय ना? म्हणजे समजा अभिषेक आणि ऐश्वर्या वेगळे झाले फॉर एक्झाम्पल, आपण असं म्हणूया, तर आपल्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? ते फक्त त्याची एंटरटेनमेंट व्हॅल्यू आहे. आपल्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही. पण परदेशात राहणाऱ्या लोकांना सुद्धा बॉलिवूड स्टार्स म्हणजे तिकडे कदाचित हॉलिवूड स्टार्स मध्ये सुद्धा गॉसिप होतं, आहे नाही असं आहे. नाही.
आणि तिकडे तर ते 4 पावलं आपल्या पुढे आहेत. म्हणजे एका कलावंतांची 4 लग्न होणं कॉमन आहे. आपल्याकडे तेवढं नाहीये. म्हणजे एखादा अजून अफेअर्स वर आहेत, हा लग्नांवरही गेलेलेच आहेत म्हणजे हा तसे. गेलेले आहेत तसे, पण काही जण अनऑफिशियली असं चालू असतं. आणि ते हॉलिवूड वाल्यांमध्ये तर कॉमन आहे, तिथे काही प्रॉब्लेमच नाहीये ना, सगळंच अलाउड आहे तिकडे. म्हटलं या बाईसाहेबांनी फोन केला हे जाणून घेण्यासाठी. म्हटलं नाही, या शुद्ध अफवा आहेत, ते वेगळे झालेले नाहीये. असं कसं म्हणतेस तू की लपवतेस? अगं बघ ना, अंबानींच्या लग्नामध्ये बच्चन परिवार वेगळा आला आणि ऐश्वर्या आणि तिची मुलगी वेगळी आली. ह्याच्यातूनच उघड होतंय. म्हटलं मग असा समज केलाय ना तुम्ही, मग तसं समजा. ए नाही नाही, खरं सांग ना, इथे पैजा लागलेत. अँड आय वॉज शॉक्ड. लाईव्ह कोणाचं, ओके. रहिवासी कुठचे, आणि बॉलिवूडचं हे म्हणजे गॉसिप. गॉसिप आणि मान्यवर कपल आणि त्यांच्याबद्दल आणि इतकं लोकांना गॉसिप मध्ये इंटरेस्ट आहे.